Welcome students. In this video lecture, we will study the 11th topic in physics book, magnetic materials. आता हा जो टॉपिक जो आहे तो टॉपिक तुम्हाला 5 मार्क्सला आहे आणि ह्या टॉपिकमधला बराच जो काही मॅटर जो आहे किंवा बरेच पॉईंट हे रिड्यूस केलेले आहेत. त्यामुळं कमी पॉईंट्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क्स मिळवू शकता. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही 11वीमध्ये काही टर्म ज्या आहेत त्या टर्म स्टडी केलेल्या आहेत. आता कोणकोणत्या टर्म आहेत? तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कशा प्रकारे असते. तर जर तुम्ही बार मॅग्नेट जर घेतला तर त्या बार मॅग्नेटमध्ये तुम्ही 11वीमध्ये स्टडी केलेलं आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन जी आहे ती कुठून कुठं असते तर फ्रॉम साऊथ टू नॉर्थ डायरेक्शन. म्हणजे 2 पोल्स असतात बार मॅग्नेटला, एक साऊथ पोल आणि दुसरा नॉर्थ पोल. तर साऊथ पोलपासून ह्या मॅग्नेटिक लाईन्स फोर्स ज्या असतात त्या काय होतात सुरू होतात आणि नॉर्थ पोलपर्यंत येऊन थांबतात. तर अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसची डायरेक्शन असते. दुसरं तुम्हाला बघितलेलं आहे की मॅग्नेटिक मोनोपोल्स डू नॉट एक्झिस्ट. म्हणजेच काय तर जो काही मॅग्नेट असतो त्या मॅग्नेट हा एकाच पोलपासून तयार झालेला नसतो. तर 2 पोल्स असतात. म्हणजे मॅग्नेटिक मोनोपोल्स डू नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. म्हणजेच काय तर सपोज आपण एखादा बार मॅग्नेट घेतला आणि तो बार मॅग्नेटला तुम्हाला माहीत आहे एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. आणि हा जो मॅग्नेट आहे तो मॅग्नेट आपण जर मधून कट केला तर काय होतं तर एकच पोल राहत नाही. तर ज्या ठिकाणी कट केलेला आहे त्या ठिकाणी दुसरा पोल काय होतं नव्यानं क्रिएट होतं किंवा नव्यानं तयार होतं. म्हणजे कट झालेल्या मॅग्नेटवरती परत एकदा 2 नवीन पोल तयार होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे हा मॅग्नेट कितीही तुम्ही जरी लहान करत गेला, ॲटम एवढ्या साईजचा जरी मॅग्नेट तुम्ही तयार किंवा कट करत गेला तरीसुद्धा त्या मॅग्नेटवरती तुम्हाला 2च पोल पाहायला मिळणार आहेत, एक नॉर्थ आणि दुसरा साऊथ. ठीक आहे. आता दुसरा एक तुम्ही स्टडी केलेला आहे विच मटेरियल आर यूज्ड इन मेकिंग मॅग्नेटिक कंपॉस नीडल. म्हणजे आपण पाहिलेले आहे, सर्वांनी बघितले असेल, मॅग्नेटिक कंपॉस जो असतो त्या डायरेक्शन दाखवण्यासाठी त्या कंपॉसमध्ये जी नीडल असते ती नीडल कशापासून तयार केलेली असते तर स्टील जे आहे त्या स्टील म्हणजेच स्टील हे अलॉय आहे आणि ह्या स्टीलपासून ती कंपॉसमधली नीडल जी असते ती नीडल काय केलेली असते तयार केलेली असते. ठीक आहे. आता हा जो बार मॅग्नेट आहे तो बार मॅग्नेट आपण सपोज फ्रीली सस्पेंड केला म्हणजे दोऱ्याच्या सहाय्यानं जर तो अडकवला आणि त्या बार मॅग्नेटला आपण फोर्सफुली जर मूव्ह केलं. आता तो बार मॅग्नेट मूव्ह करायच्या अगोदर हा कसा राहणार आहे तुम्हाला माहीत आहे. तर नॉर्थ साऊथला अर्थची जी नॉर्थ साऊथ डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनमध्ये काय होणार आहे स्थिर राहणार आहे. कारण अर्थ जी आहे ती अर्थसुद्धा एक मॅग्नेट आहे. त्यामुळं त्या मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट म्हणून तो जो बार मॅग्नेट असेल तो काय होतो नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये स्थिर राहतो. आता सपोज तुम्ही त्या बार मॅग्नेटला जर फ्रीली जर मूव्ह केलं किंवा तो जर मॅग्नेट तुम्ही फिरवायचा प्रयत्न केला आणि सोडून दिला तर काय होणार आहे तो परत एकदा नॉर्थ साऊथ तो आहे त्या ठिकाणी काय होणार आहे रोटेट होईल आणि परत काय होणार आहे हळूहळू काय होईल तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनला काय होणार आहे स्थिर राहणार आहे. ओके. ह्या ज्या काही टर्म आहेत त्या टर्म तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. आता तुम्ही 12वीमध्ये जे काही आर्टिकल स्टडी करणार आहात ते आपण डायरेक्ट आता सुरुवात करूया. आता पहिलं जे आर्टिकल आहे ज्या आर्टिकलला म्हटलं जातं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉनचा मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल कारण इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो म्हणून कोणतं येणार आहे आर्टिकल तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो तुम्हाला इथं क्वेश्चन तुमच्यासमोर दिलेला आहे. कोणता आहे क्वेश्चन ऑब्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट दी न्यूक्लियस इन ॲन ॲटम. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहीत आहे न्यूक्लियस जो आहे तो ॲटमच्या सेंटरला असतो आणि त्या न्यूक्लियसच्या सभोवताली काय होत असतो इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन रोटेट होत असतो.
ॲज शोन इन दी फिगर. तर तुम्हाला फिगरमध्ये सेंटरला एक सर्कल दाखवलेला आहे. तो सर्कल म्हणजे आपला न्यूक्लियस असेल आणि त्या न्यूक्लियसच्या सभोवताली इलेक्ट्रॉन जो आहे तो इथं चार्जने तुम्हाला दाखवलेला आहे, ज्याच्यावरती चार्ज आहे -e. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन कसा फिरतोय, क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे घड्याळाचे जे काटे असतात ज्या डायरेक्शनमध्ये फिरतात त्याच डायरेक्शनमध्ये हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन काय होतोय, फिरतोय. आणि हे जे सर्कल जे आहे ते सर्कल कोणत्या प्लेनमध्ये आहे, तर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दाखवलेला आहे. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. ओके, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन फिरतोय. आता तो इलेक्ट्रॉन फिरणार आहे इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणजेच काय होणार आहे, तर देर इज मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स देर इज फ्लो ऑफ करंट. म्हणजे करंट जो आहे तो करंट काय होणार आहे, त्या ठिकाणी फ्लो होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनची मोशन म्हणजेच फ्लो ऑफ करंट. ओके, आणि इलेक्ट्रॉनची मोशन ज्या डायरेक्शनमध्ये असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय असते, करंटची डायरेक्शन. तर आय हा करंट तुम्हाला ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे. ज्या करंटची डायरेक्शन इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे हे तुम्हाला दिसते. ठीक आहे, तर या डायग्रॅम दिलेली आहे. आर ही काय आहे, तर त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला हेही माहीत आहे की जर एखादा चार्ज हा जर मोशनमध्ये असेल तर त्या चार्जच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या सभोवतालीसुद्धा काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि त्या मॅग्नेटिक फील्डचा जो मॅग्नेटिक मोमेंट जो असेल, म्हणजे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथसाठी तुम्हाला, म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंटसाठी तुम्हाला एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन काय करायचं आहे, मिळवायचं आहे. तर तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फिगर शोज अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आहे, अराउंड दी पॉझिटिव्ह न्यूक्लियस इन अ क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, विच लीड्स टू अँटी क्लॉकवाईज करंट. म्हणजे की जो काय प्रोड्यूस करतो, अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करतो. लेट आर इज दी रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटची आर ही रेडियस असेल. इज दी मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ई हा काय आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे. देन लिनियर ऑर्बिटल स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन व्ही इज गिव्हन बाय. तर हा जो इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉनचं जे काही लिनियर ऑर्बिटल स्पीड जे आहे ते स्पीड तुम्ही कोणत्या फॉर्म्युल्यानं लिहिता, तुम्हाला हा फॉर्म्युला झालेला आहे व्ही इक्वल टू आर ओमेगा. हा कशामध्ये झालेला आहे, तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे व्ही इक्वल टू आर ओमेगा, वेअर व्ही इज दी स्पीड और लिनियर स्पीड, वेअर व्ही इज दी लिनियर स्पीड ऑफ दॅट रोटेटिंग पार्टिकल. आता इथं इलेक्ट्रॉन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉनचं लिनियर स्पीड येईल व्ही इज इक्वल टू आर. आर दॅट मीन्स रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर ऑर्बिट अँड ओमेगा इज दी अँग्युलर स्पीड. ओमेगा हे काय असणार आहे, अँग्युलर स्पीड असणार आहे. कारण इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन कसा आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय, त्यामुळे इलेक्ट्रॉनला अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. ओमेगा इज दी अँग्युलर व्हेलॉसिटी अँड व्ही इज दी लिनियर व्हेलॉसिटी. ओके, इलेक्ट्रॉनची लिनियर व्हेलॉसिटी व्ही इक्वल टू आर ओमेगा. दॅट मीन्स दिस इज व्ही इक्वल टू आर ओमेगा इज दी रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. हे झालेलं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही काय लिहिणार आहात, व्ही इक्वल टू आर ओमेगा. ओके, देन वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओमेगा इक्वल टू तुम्हाला हा फॉर्म्युला झालेला आहे ओमेगा इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी. 2 पाय एन झालेला आहे किंवा 2 पाय एफ हा फॉर्म्युला झालेला आहे. मात्र एफ म्हणजे काय किंवा एन म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी. 2 पाय एफच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय टी लिहू शकतो, कॅपिटल टी. तोच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे ओमेगाच्या ऐवजी 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी. ओके, आता कॅपिटल टी जो आहे तो आपण LHSला घेतला व्हीच्या ठिकाणी, आणि व्ही जर आपण कॅपिटल टीच्या ठिकाणी जर घेतला तर तुम्हाला ते रिलेशन कसं मिळेल, कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय कॅपिटल व्ही.
आणि इथं टी म्हणजेच काय असतं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे कॅपिटल टी. हे सगळे मिनिंग जे आहेत किंवा नोटेशन जे आहेत ते नोटेशन्स तुम्हाला झालेले आहेत. ओके. देन मॅग्निट्यूड ऑफ सर्क्युलेटिंग करंट इज गिव्हन बाय. आता तुम्हाला हेही माहीत आहे की हा जो इलेक्ट्रॉन जो आहे, जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय, त्या इलेक्ट्रॉनमुळं जो काही करंट जो काही तयार होणार आहे तो करंटसाठी जे करंट इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाईम. दॅट मीन्स चार्ज पर युनिट टाईम इज इक्वल टू दी करंट. हे एक्सप्रेशन माहीत आहे तुम्हाला. चार्ज पर युनिट टाईम दॅट मीन्स क्यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू दी करंट दॅट मीन्स आय. तेच लिहिलेलं आहे इथं. कॅपिटल आय इक्वल टू डी क्यू डिवायडेड बाय डी टी. आता डी क्यू म्हणजे चार्ज आहे. चार्ज इथं किती आहे तर इलेक्ट्रॉनिक चार्ज ई, आणि डी टी म्हणजे किती आहे तर कॅपिटल टी, म्हणजे डी टीच्या ऐवजी येणार आहे कॅपिटल टी, आणि डी क्यूच्या ऐवजी किती येणार ई डिवायडेड बाय टी. ठीक आहे. तर आय इक्वल टू ई डिवायडेड बाय टी मिळेल. आणि टीची व्हॅल्यू तुम्ही वरती इथं घेतलेली आहे ती किती आहे तर त्याला म्हटलं जातं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. ती कॅपिटल टीची वरती व्हॅल्यू मिळवलेली आहे. ती किती आहे 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही. म्हणजे ही जर व्हॅल्यू आपण कॅपिटल टीच्या ठिकाणी जर घातली तर तुम्हाला कोणतं इक्वेशन मिळेल तर हा जो व्ही जो आहे तो वरती जर मल्टिप्लायला नेला ईला तर काय होणार ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. म्हणजे आय इक्वल टू काय मिळेल ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. ओके. हे आपल्याला करंटसाठी इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळालेलं आहे. आता 11वीमध्ये तुम्ही हे रिलेशन जे आहे ते रिलेशन बघितलेलं आहे. कोणतं बघा, द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज गिव्हन बाय. म्हणजे एखादं सपोज एखादं करंट कॅरिंग लूप जर असेल, म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये फिरणारा एखादा जर आपण कॉईल घेतली, सर्क्युलर आकाराची जर कॉईल घेतली आणि त्या कॉईलमध्ये जर करंट वाहत असेल त्या कॉईलमधून, तर त्याच्याशी असोसिएटेड म्हणजे त्याच्यावरती किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारं जे काही ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जो असतो तो त्याची व्हॅल्यू किती असते तर यम ऑर्बिटल इज इक्वल टू कॅपिटल आय इंटू कॅपिटल ए, वेअर आय इज दी करंट फ्लोईंग थ्रू दॅट करंट लूप. म्हणजे त्या करंट लूप जे आहे किंवा ते जे लूप आहे, सर्क्युलर जी कॉईल आहे त्या कॉईलमधून वाहणारा जो करंट असेल त्या करंटची व्हॅल्यू आय. आणि ए म्हणजे काय तर ते सर्क्युलर जे लूप आहे, ऑर्बिटल जे लूप आहे त्या लूपचा एरिया. ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला 11वीमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. म्हणजे एम ऑर्बिटल इज इक्वल टू कॅपिटल आय इंटू कॅपिटल ए. हा फॉर्म्युला तुम्ही इथं इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉनसुद्धा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, त्यामुळे इथं वापरू शकता तुम्ही. आता आपण आयची व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केलेली आहे. ती कोणती ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये घालणार आहात आयची व्हॅल्यू ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. आणि एरिया किती येणार आहे जर त्या सर्क्युलर ऑर्बिटची जर रेडियस आर असेल तर त्या सर्कलचा एरिया किती येईल पाय आर स्क्वेअर. म्हणजे आय इंटू ए किती येणार आहे ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर. ओके. वेअर ए इज दी पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ करंट लूप. त्यामुळं एम ऑर्बिटल म्हणजेच काय तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट किती होईल तर ह्या ठिकाणी पाय आणि आर कॅन्सल होईल आणि किती मिळणार आहे तर ई व्ही आर डिवायडेड बाय 2. ओके. हा काय मिळाला तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट मिळाला ड्यू टू दी इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा जो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ओके. पुढं म्हटलेलं आहे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इट्स ऑर्बिटल मोशन इज गिव्हन बाय. तुम्हाला माहीत आहे आता तुम्ही हे रिलेशन जे आहे आता हे रिलेशन वेगळं आहे. हे रिलेशन तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. अँग्युलर मोमेंटम हे सुद्धा तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये हे इक्वेशन हा फॉर्म्युला होणार आहे, परंतु तुम्ही जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे. कोणता फॉर्म्युला तर अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन ज्यावेळेस सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनचा जो अँग्युलर मोमेंटम असतो तो किती असतो तर आय ओमेगा. ओके. आयची व्हॅल्यूसुद्धा तुम्ही पाहिलेली आहे. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर असते. आणि ओमेगा म्हणजे काय व्ही डिवायडेड बाय आर. हे सुद्धा तुम्ही स्टडी केलेलं आहे. म्हणून अँग्युलर मोमेंटम किती मिळतो तुम्हाला तर आय ओमेगा इक्वल टू
त्या जर व्हॅल्यू जर घातल्या एम आर स्क्वेअर आयची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू जर व्ही डिवायडेड बाय आर जर घातली तर तुम्हाला काय मिळतं एम व्ही आर मिळतं. हे आपण पाहिलेलं आहे, आपल्याला एक्सप्रेशन झालेलं आहे एम व्ही आर. ओके, वेर एम ई म्हटलेलं आहे त्यांनी मास ऑफ इलेक्ट्रॉन. एम ई नोटेशन एमच्या ऐवजी फक्त एम ई घेतलेलं आहे म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, तेच एक्सप्रेशन आहे आपण जो काही स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियामध्ये जे स्टडी केलेलं आहे अँग्युलर मोमेंटमसाठी तोच फॉर्म्युला आहे तर अँग्युलर मोमेंटम एल इक्वल टू एम व्ही आर. ओके, आता वरती आपण रिलेशन बघितलेलं आहे एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई व्ही आर डिव्हायडेड बाय 2. ओके, आता हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला सपोज आपण मास ऑफ इलेक्ट्रॉननी गुणलं आणि मास ऑफ इलेक्ट्रॉननी जर भागलं तर काय होणार आहे, काहीच बदल होणार नाही. फक्त तुम्हाला हे रिलेशन कसं मिळेल तर हा व्ही आर म्हणजे ईला व्ही आर हा जो मल्टिप्लाय आहे तो काय करायचा एम ईला मल्टिप्लाय फॅक्टरमध्ये घ्यायचा म्हणजे इक्वल टू काय मिळेल तर ई आणि छेदस्थान जो आहे तो बाहेर काढा म्हणजे ई डिवायडेड बाय ट्वाईस एम ई होईल आणि वरती अंशस्थानामध्ये कोणकोणत्या एकत्रित टर्म घेणार आहात तर एम व्ही आर टर्म ह्या एकत्रित घेणार आहात. परंतु एम व्ही आर म्हणजेच काय तर कॅपिटल एल तुम्हाला माहीत आहे हे म्हणजेच एम ऑर्बिटल इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम आपण लिहिला. कोणतं रिलेशन मिळालं तर एम ऑर्बिटल इज इक्वल टू दी स्मॉल ई कॅपिटल एल मीन्स अँग्युलर मोमेंटम. लक्षात घ्या अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय ट्वाईस एम ई वेर एम ई इज दी मास ऑफ द इलेक्ट्रॉन अँड ई इज द इलेक्ट्रॉनिक चार्ज. ओके, फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट ई अँड ट्वाईस एम ई आर दी कॉन्स्टंट. ई आणि ट्वाईस एम ई हे कॉन्स्टंट आहेत म्हणजेच काय मिळेल तुम्हाला तर एम ऑर्बिटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॅपिटल एल. कारण इक्वॅलिटी साईन आणि इक्वॅलिटी साईन आणि कॉन्स्टंटसाठी तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी साईन टाकता म्हणजे काय मिळेल तर एम ऑर्बिटल इज प्रोपोर्शनल टू दी कॅपिटल एल. ओके, आता तुम्हाला माहीत आहे की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आर इन अपोजिट डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ ऑर्बिट. आता अँग्युलर मोमेंटम हा कसा कोणत्या डायरेक्शनमध्ये असतो तर तो राईट हँड रूलनी तुम्हाला काय करता येतो त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन काय करता येतं देता येतं. आता इथं डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सांगता येईल बघा. ही डायग्रॅम जे आहे ते डायग्रॅममध्ये दाखवता येईल तुम्हाला. इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन काय होतो आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरतो आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरणार आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये त्यावेळेस अँग्युलर मोमेंटमची जी काही डायरेक्शन असेल ती कशी असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ते तुम्हाला राईट हँड थंब रूलनुसार तुम्हाला काय करता येईल ते स्टडी करता येईल. ओके, आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जो असतो तो कोणत्या डायरेक्शनमध्ये असतो तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये. दॅट मीन्स अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट हे कसे असतात आर इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे एकमेकाला कसे असतात अपोजिट असतात. ओके, म्हणून तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन जे आहे ते इक्वेशन दिलेलं आहे. आपण जर त्याची डायरेक्शन जर घेतल्या वेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं तर काय होणार एम ऑर्बिटल इज इक्वल टू मायनस साईन येणार आहे. वरती आहे तसंच सेम इक्वेशन आहे फक्त साईन कोणतं द्यायचं आहे मायनस. कारण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आर इन अपोजिट डायरेक्शन ते एकमेकाला अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. ओके, हे झालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटसाठी मिळणारं एक्सप्रेशन. ओके, हे एक्सप्रेशन तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्क्सला विचारलं जाईल तर तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळवता यायला पाहिजे. आता ह्याच्यावरती अजूनही क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आता ह्या ठिकाणी जो ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई जो काही दिसतोय त्याला म्हणतात गायरोमॅग्नेटिक रेशो. ओके, इथं पुढं खाली आलेला आहे बघा गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई हा जो काही कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला म्हणतात गायरोमॅग्नेटिक रेशो. आता गायरोमॅग्नेटिक रेशो जो आहे ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई इक्वल टू तुम्ही जर ते एक्सप्रेशन हे जे वरती जे दिसतं हे एम ऑर्बिटल इक्वल टू हे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन कसं लिहिता येईल जर आपण आर एच एसला ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई ठेवला आणि कॅपिटल एल जो आहे तो इकडं एल एच एसला जर डिवाइड करायला नेला तर काय होणार आहे एम ऑर्बिटल डिव्हायडेड बाय कॅपिटल एल इज इक्वल टू ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई म्हणजे एम ऑर्बिटल डिव्हायडेड बाय कॅपिटल एल इज इक्वल टू दी गायरोमॅग्नेटिक
रेशो. ओके, म्हणून गायरोमॅग्नेटिक रेशोची तुम्हाला डेफिनेशन काय लिहिता येईल, तर इट इज दी रेशो ऑफ एम ऑर्बिटल टू दी कॅपिटल एल. ओके, आणि तीच डेफिनेशन तुम्हाला इथं खाली दिलेली आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजेच काय, तर दी रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विथ अँग्युलर मोमेंटम. म्हणजेच काय, गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजेच काय, दी रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट किंवा दी रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. आणि मग त्याच्यावरून तुम्ही ते वरती जे इक्वेशन मिळालेलं आहे त्या इक्वेशनवरून तुम्ही तर लिहू शकता, एम ऑर्बिटल डिव्हायडेड बाय कॅपिटल एल इज इक्वल टू दी, दोन्ही बाजूला आपण एल एलनी डिव्हाइड केलं किंवा हा एल इकडे डिव्हाइड जर गेला तर तुम्हाला काय मिळणार आहे, ई डिव्हायडेड बाय ट्वाईस एम ई. आणि ह्याचं एस आय युनिट कोणतं होणार आहे, तर आपण त्या फॉर्म्युल्यावरूनच एस आय युनिट लिहिणार आहात, सी डिव्हायडेड बाय एम ई. ह्या फॉर्म्युल्यावरून त्याचं एस आय युनिट कोणतं लिहिता येईल, तर ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. ओके, मग इलेक्ट्रॉनिक चार्ज कशामध्ये मोजतात, कुलममध्ये, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन कशामध्ये मोजतात, किलोग्रॅममध्ये. म्हणजे एस आय युनिट कोणतं होणार आहे, कुलम पर किलोग्रॅम. ओके, कुलम पर. नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज बोर मॅग्नेटॉन. आता तुम्हाला हा जर क्वेश्चन जर विचारला तर बोर हे जे काही वर्डिंग जे आलेलं आहे ते वर्डिंग कोणत्या टॉपिकमधलं आहे, तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया. ओके, ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया. आणि मॅग्नेटॉन हा जो वर्डिंग जो आहे तो हे मॅग्नेटिक मटेरियल ह्या टॉपिकमधला आहे. मग नक्की आन्सर कशामधलं लिहायचं, तर हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे, थोडक्यात असं लक्षात घ्या, बोर मॅग्नेटॉन. ओके, मग आता काय करावं लागेल ह्याचा आन्सर लिहिताना, तर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया इथला सुद्धा ह्या टॉपिकमधला जो कन्सेप्ट आहे बोर्स थेरीचा, तो कन्सेप्ट ह्या ठिकाणी आत्ता जे आपण आर्टिकल जे स्टडी केलं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, हे जे काही आर्टिकल स्टडी केलं त्या आर्टिकलसाठी काय करावं लागेल, बोर्स जी थेरी जी आहे ती थेरी ॲप्लाय करावं लागेल. कशा प्रकारे बघा, तर अकॉर्डिंग टू बोर्स थेरी तुम्हाला माहीत आहे सेकंड पॉस्युलेटप्रमाणे काय माहीत आहे, तर जेव्हा सेकंड पॉस्युलेटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर इन दी हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व विदाउट रेडिएटिंग एनर्जी in those orbits in which its angular momentum is an integral multiple of h/2π. म्हणजे हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन जो काही रिव्हॉल्व होतो विदाऊट रेडिएटिंग एनर्जी, तर तो कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, तर ज्या ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा किती असतो, NH/2π असतो. ओके, तर तेच इथं दिलेलं आहे तुम्हाला. अँड इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम कॅन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट्स इन विच इट्स अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. ओके, वेअर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. हे पुढं लिहिलेलं आहे, अँग्युलर मोमेंटम एल इक्वल टू माहीत आहे तुम्हाला MVR इक्वल टू NH डिव्हायडेड बाय 2π. हे भर सेकंड पॉस्युलेट आहे, तुम्हाला माहीत आहे ते आहे तसं त्यांनी घेतलेलं आहे. आता हे जे काही आहे ते तुम्ही आता ह्या ठिकाणी आत्ता जे आपण आर्टिकल जे स्टडी केलं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट त्या आर्टिकलला तुम्ही वापरणार आहात. कोणतं आर्टिकल आपण आता वरती मिळवलेलं आहे, तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज एम ऑर्बिटल इज इक्वल टू EL डिव्हायडेड बाय ट्वाईस ME. ओके, आता ह्या ठिकाणी एल जो आहे हे सेकंड इक्वेशनमध्ये एल जो आहे त्या एलची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनवरून लिहावी लागेल. म्हणजे कोणतं इक्वेशन मिळेल, तर एम ऑर्बिटल इज इक्वल टू E डिव्हायडेड बाय ट्वाईस ME इंटू स्मॉल n इंटू H डिव्हायडेड बाय 2π. ओके, म्हणजे हे इक्वेशन कसं लिहिता येईल, तर एम ऑर्बिटल इज इक्वल टू n बाहेर घ्या, कंसामध्ये काय लिहिता येईल, EH डिव्हायडेड बाय 2 to 4 होईल पाय ME. ओके, वेअर तुम्हाला सांगता येईल E इज दी इलेक्ट्रॉनिक चार्ज, H इज दी प्लँक्स कॉन्स्टंट, पाय इज दी कॉन्स्टंट तुम्हाला माहीत आहे व्हॅल्यू, ME इज दी मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता सपोज फर्स्ट ऑर्बिटसाठी जर आपण घेतलं कन्सिडर केलं एम ऑर्बिटल, तर किती येईल, तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फॉर फर्स्ट ऑर्बिट इज इक्वल टू दी यांची व्हॅल्यू 1 घातली जाईल, म्हणजे किती मिळेल, EH एम ऑर्बिटल इन फर्स्ट ऑर्बिट इज इक्वल टू EH डिव्हायडेड बाय 4π ME. ओके, this orbital magnetic moment of electron of hydrogen atom in first Bohr orbit is called as Bohr magneton. त्यालाच काय म्हटलं जातं, Bohr magneton असं म्हटलं जातं. म्हणजेच काय थोडक्यात, तर हा जो काही ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जो आहे तो इलेक्ट्रॉनचा
पहिल्या ऑर्बिटमध्ये जो असेल त्याला म्हणतात बोर मॅग्नेटॉन. ओके, म्हणजे हे इक्वेशन कसं मिळवायचं, तर बोरची कंडिशन जी आहे म्हणजे बोर सेकंड पॉस्युलेट आणि आत्ता ह्या टॉपिकमध्ये मिळालेला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ह्या दोन्ही इक्वेशनचं एकत्रीकरण घेणार आहात, दोन्ही इक्वेशन्स कंबाईन करणार आहात आणि जो तुम्हाला पहिल्या ऑर्बिटमध्ये ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट मिळेल त्या मॅग्नेटिक मोमेंटला काय म्हणा तुम्ही, बोर मॅग्नेटॉन. म्हणजेच काय, बोर मॅग्नेटॉन म्हणजे थोडक्यात काय, तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट बोर ऑर्बिट फॉर हायड्रोजन ॲटम. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट बोर ऑर्बिट फॉर हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड ॲज बोर मॅग्नेटॉन. ओके, आणि त्याची व्हॅल्यू कारण ई कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे, 4πm कॉन्स्टंट आहे, सगळे जर कॉन्स्टंट व्हॅल्यू घातल्या तर तुम्हाला ती व्हॅल्यू किती मिळते, तर 9.274 इंटू 10⁻24 आणि त्याचं एकक काय येतं, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, अँड दॅट मीन्स युनिट ऑफ बोर मॅग्नेटॉन इज दी ॲम्पियर मीटर स्क्वेअर. हिअर we notice that magnetic moment of an atom is stated in terms of Bohr magneton, that means Bm. Therefore we can write 1 Bm is equal to 9.274 into 10⁻24 ampere meter square. Okay.